यिर्मया अध्याय 16। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे, तू बायको करू नको व या स्थळी तुला पुत्र व कन्या न होवोत, कारण या देशात जन्मलेले पुत्र व कन्या याविषयी व ज्या माता त्यास प्रसवल्या व ज्या पित्यांनी त्यास जन्म दिला त्याचविषयी परमेश्वर असे म्हणतो की तीव्र यातना होऊन ती मरतील। त्यांच्याकरिता कोणी शोक करणार नाही व त्यास कोणी पुरणार नाही। ती भूमीला खत होतील। त्यांचा तरवारीने व दुष्काळाने संहार होईल। त्यांची प्रेते आकाशातील पक्षास व पृथ्वीवरील श्वापदास भक्ष्य होतील। कारण परमेश्वर म्हणतो की शोक करिता त्या घरात प्रवेश करू नको, विलाप करण्यास जाऊ नको, त्यांच्याविषयी खेद करू नको। कारण या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दया ही काढिली आहेत, असे परमेश्वर म्हणतो। या देशातील लहान थोर मरतील, कोणी त्यास पुरावयाचे नाही, कोणी त्याकरिता शोक करावयाचे नाहीत, कोणी त्याचमुळे आपल्या शरीरास घाय करणार नाहीत, त्याचमुळे आपली डोकी भादरणार नाहीत। मृतांविषयी एखाद्याचे समाधान करावे म्हणून कोणी त्याचसाठी भाकरी मोडणार नाहीत। कोणाचे आईबाप मेले तर त्यांचे सांत्वन करण्यास कोणी त्यांच्या पुढे प्याला करणार नाहीत। ज्या घरात मेजवानी असेल त्यात जाऊ नको, त्यांच्याबरोबर खाण्यापिण्यास बसू नको। कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, तुमच्या हयातीत तुमच्या डोळ्यांपुढे या ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवऱ्याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन। तू ह्या लोकास ह्या सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारितील, परमेश्वराने हे सर्व मोठे अरिष्ट आम्हावर येईल असे का सांगितले? परमेश्वर आमचा देव, याच्या विरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पातक केले आहे? तेव्हा तू त्यास सांग। परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, ते अन्य देवामागे लागले, त्यांनी त्यांची सेवा व भजन केले, त्यांनी मला सोडिले, माझे नियमशास्त्र पाळिले नाही। तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्या पेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे। कारण पहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही। ह्याकरिता जो तुम्हास ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजासही ठाऊक नाही, अशा देशात तुम्हास ह्या देशातून घालवून देईन। तेथे तुम्ही रात्रदिवस अन्य देवांची सेवा करीत राहाल, कारण मी तुम्हावर कृपा करणार नाही। परमेश्वर म्हणतो, पहा, यास्तव असे दिवस येत आहेत की ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास मिसर देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ असे कोणी म्हणणार नाही। तर ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास उत्तर देशातून व ज्या देशात त्यास त्याने हाकून लाविले होते त्या देशातून आणले
त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ असे म्हणतील, कारण जी भूमी मी त्यांच्या पूर्वजास दिली होती ती त्यास मी परत आणीन. परमेश्वर म्हणतो, पहा, मी पुष्कळ पाग टाकणाऱ्यास बोलावीन, म्हणजे ते त्यास पाग टाकून पकडितील. नंतर मी पुष्कळ शिकाऱ्यास बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारीतून त्यास हुसकून काढून त्यांची शिकार करीतील. कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत, ते मला गुप्त नाहीत. त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही. प्रथमतः त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यास देईन, कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरिले आहे. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझकडे येऊन म्हणतील, आमच्या पूर्वजास खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला. मानव आपणासाठी देव बनविल काय? असल्या वस्तू तर देव नव्हेत. म्हणून पहा, मी त्यास दाखवून देईन. माझे भुजबल व पराक्रम ही त्यास एकदाची दाखवीन, म्हणजे माझे नाम परमेश्वर आहे असे ते जाणतील.